मित्रांनो, हमाल दे धमाल हा चित्रपट 1989 साली प्रेक्षकांच्या भेटीस आला होता। या चित्रपटात या कलाकारांचे वय काय होते आणि आज काय आहे हे आपण पाहणार आहोत। तर पहिल्या क्रमांकावर आहेत वर्षा उजगावकर। त्यांनी नंदिनी ही भूमिका साकारली होती। त्यावेळेस त्यांचे वय 21 वर्ष होते आणि आज त्या 57 वर्षांच्या आहेत। दुसऱ्या क्रमांकावर आहेत निळू फुले। त्यांनी राजा यांच्या वडिलांची भूमिका साकारली होती। त्यावेळेस त्यांचे वय 59 वर्ष होते। 2009 मध्ये त्यांचे निधन झाले। त्यावेळेस त्यांचे वय 79 वर्ष होते। तिसऱ्या क्रमांकावर आहेत सुधीर जोशी। त्यांनी नंदिनी यांच्या वडिलांची भूमिका साकारली होती। त्यावेळेस त्यांचे वय 41 वर्ष होते। 2005 मध्ये त्यांचे निधन झाले। त्यावेळेस त्यांचे वय 57 वर्ष होते। चौथ्या क्रमांकावर आहेत विजय पाटकर। त्यांनी शिवा ही भूमिका साकारली होती। त्यावेळेस त्यांचे वय 26 वर्ष होते आणि आज ते 62 वर्षांचे आहेत। पाचव्या क्रमांकावर आहेत लक्ष्मीकांत बेर्डे। त्यांनी राजा ही भूमिका साकारली होती। त्यावेळेस त्यांचे वय 35 वर्ष होते। 2004 मध्ये त्यांचे निधन झाले। त्यावेळेस त्यांचे वय 50 वर्ष होते। सहाव्या क्रमांकावर आहेत रवींद्र बेर्डे। त्यांनी चिंट्या दादा ही भूमिका साकारली होती। त्यावेळेस त्यांचे वय 44 वर्ष होते। 2023 मध्ये त्यांचे निधन झाले। त्यावेळेस त्यांचे वय 78 वर्ष होते। सातव्या क्रमांकावर आहेत अशोक शिंदे। त्यांनी इन्स्पेक्टर ही भूमिका साकारली होती। त्यावेळेस त्यांचे वय 28 वर्ष होते आणि आज ते 64 वर्षांचे आहेत। या व्यतिरिक्त अनिल कपूर, सचिन पिळगावकर, महेश कोठारे या कलाकारांनी पाहुणे कलाकार म्हणून काम केले होते। तुम्ही हा चित्रपट पाहिलाय का? यातील कुठली भूमिका तुम्हाला आवडते हे मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।